एका धनगरास एक लांडग्याचे पिल्लू सापडले, तेव्हा त्याने ते आपल्या कुत्र्यांच्या बरोबर ठेवले. धनगराची मेंढरं चोरण्यासाठी लांडगे येत त्यांचा पाठलाग करताना हे पिल्लू कुत्र्यांपेक्षाही हुशारी दाखवित होते. ते अत्यंत चपळाईने काम करत असे. लांडग्यांना पिटाळून लावत असे. रात्रभर जागे राहून मेंढ्यांच्या कळपाची राखण करत असे. खूप कमी वेळात धनगराचा विश्वास संपादन केला. लांडग्याच्या पिल्लाच्या भरवशावर धनगर बिनघोर झोपी जात असे. परंतु धनगराच्या मेंढ्या हळूहळू कमी होऊ लागल्या. काम झाल्यावर लांडग्याचे पिल्लू स्वतःच एखाद्या मेंढराला बाजूला नेऊन मारून खात असे. बऱ्याच दिवसांनी ही गोष्ट एकदा धनगराच्या लक्षात आली व त्याने या गोष्टीचा छडा लावायचे ठरवले. एक दिवस झोपेचे नाटक करून धनगर डोळे मिटून पडून राहिला. धनगर झोपल्याचे पाहून लांडगा एक मेंढीची कोकरू उचलणार, तेवढ्यात त्याच्या पाठीवर काठीचा जोरदार प्रहार झाला. काठीच्या प्रहाराने त्याचे कंबरडे मोडले. मागे वळून पाहतो तर धनगर काठी काढून उभा. लांडग्याच्या पिल्लाने जंगलाच्या दिशेने जोरात धूम ठोकली. तात्पर्य: काही लोकांचा मूळ स्वभाव सहसा बदलत नाही, आपणच सावध राहावे. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशीच नवीन गोष्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.